बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांच्या रोड शो दरम्यान राडा झालेला आहे। भाजप आणि मनसेचे काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील या ठिकाणी झाली आहे। नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। दरम्यान हे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। आपण जे आहे आज आपण आपली ही जन आशीर्वाद यात्रा आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी यांच्या माध्यमातून आपण काढली। तर नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दरम्यान या रोड शोच्या वेळेलाच भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर एकूणच गोंधळ झालेला पाहायला मिळाला। घोषणाबाजी दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात केलेली होती। दरम्यान कार्यकर्त्यांना शांत करण्याचा देखील प्रयत्न झालेले आहेत आणि ही दृश्य आपण बघतोय नागपूरमधली आहेत। नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांचा आजचा हा दौरा आयोजित करण्यात आलाय। रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या रोड शो दरम्यान कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। भाजपाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर या कार्यकर्त्यांमध्ये थोडा वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। एकमेकांविरोधात घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांनी केलेली आहे। दरम्यान पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। भारतीय जनता पक्षाचा पण मी आभार मानतो। दुपार 2 वाजतापासून आपण वाट पाहत होते रॅलीचे। आपण 2 वाजतापासून रॅलीचे वाट पाहत होते आणि स्वागत करायला तयार होते बंटी शेळकेंचं। मी भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। ज्या पद्धतीने नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांची मध्य नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांची बंटी शेळके यांच्यासाठी रॅली सुरू असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बडकत चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी भाजपचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रियंका गांधींची रॅली संपल्यानंतर या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जे आहे ते आपले भाजपचे झेंडे घेऊन या ठिकाणी आले। पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र आपण जर बघितलं तर दोन्हीकडून घोषणाबाजी होताना दिसते आहे। हे जोरदार अशी घोषणाबाजी या ठिकाणी चालू आहे आणि पोलीस जे आहे ते मध्यस्थी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक असल्याचं पाहायला मिळते। महत्वाचं म्हणजे संघ मुख्यालयाचा हा भाग आहे आणि या भागामध्ये जेव्हा प्रियंका गांधींचा हा रोड शो होतो आहे त्याला कुठेतरी विरोध जो आहे तो भाजपकडून केला जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। हे भाजपचे कार्यकर्ते ज्या प्रमाणे या ठिकाणी आक्रमकपणे या ठिकाणी झेंडे घेऊन आले आणि त्यांनी या ठिकाणी जे आपलं प्रदर्शन जे आहे ते सुरू केलेलं आहे हे आणि एकंदर जर बघितलं तर हा प्रियंका गांधींचा रोड शो संपला आणि त्यानंतर मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपले झेंडे दाखवायला सुरुवात केली। ज्या ठिकाणी भाजपची हे कार्यकर्ते उभे होते, काही कार्यकर्त्यांनी बिल्डिंगवरून झेंडे दाखवले। त्यानंतर मात्र कार्यकर्ते खाली आले आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते समोरासमोर ठाकल्याचं चित्र पाहायला मिळते आणि कुठेतरी या ठिकाणी जे आहे तो संघर्ष वाढताना दिसतो आहे। पोलीस मध्यस्थी करत आहे, पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकंदर या ठिकाणी एक संघर्षाचं वातावरण जे आहे ते तयार झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। ते खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा जो परिसर आहे हा महालचा परिसर आहे आणि मध्य नागपूरचा परिसर आहे। या ठिकाणी संघ मुख्यालय आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हा संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन विशाल सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। तर नागपूरमध्ये सध्या प्रियंका गांधी यांच्या रोड शो दरम्यान गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। काँग्रेसचे आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली जाते।
जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जातात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून। भाजपाचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आहेत। आज प्रियंका गांधी यांच्या रोड शोचं आयोजन नागपूरमध्ये करण्यात आलेलं आहे आणि हे रोड शो ज्यावेळेला चौकात पोहोचला त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपाचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जातात आणि त्यामुळेच काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत। भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आज नागपूरमध्ये प्रियंका गांधी यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रोड शो दरम्यान हा गोंधळ झालेला आपण बघतोय। पोलिसांकडून दोन्ही कार्यकर्त्यांना अडवण्याचे प्रयत्न केले जातात, समजावण्याचा प्रयत्न केला जातोय।